काल आपण कृष्णदेवरायचा विजयनगरचे जे राज्य होते त्याच्यात कृष्णदेवरायचा आपण अभ्यास केला होता. आता आपल्याला पुढे जायचंय बहमनी राज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, बहमनी राज्य काढलं सगळ्यांनी. वाचूया. मुहम्मद तुघलकाचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केले. या सरदारांचा प्रमुख हसन गंगू याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला. इसवी सन 1347 मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आले. यास बहमनी राज्य असे म्हणतात. हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला. त्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केली. जे मुहम्मद तुघलक होते, मुहम्मद तुघलक यांचं जे वर्चस्व होतं ते झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये बंड झाले. बंड म्हणजे काय माहिती? बंड म्हणजे काय? बंड म्हणजे काय? मला तर काय आवडतं ना. चल काही पण सांगते आर्या. बंड म्हणजे बर, त्यांनी आवाज उठवला. त्यांनी सांगितलं की नाही, आम्हाला मुहम्मद तुघलकांचं वर्चस्व नको. नाही म्हटले ते. हे जे तुघलकांचं वर्चस्व आहे ते आम्हाला नको, ते काढून टाकण्यासाठी, ते नको हे सांगण्यासाठी त्यांनी बंड केले, म्हणजे आवाज केला, सांगायला सुरुवात केली. मोर्चा काढतात ना, मोर्चा, तसं मोर्चा काढायला सुरुवात केली. आणि या सरदारांचा प्रमुख हसन गंगू, जे सरदार होते दक्षिणेमध्ये, त्यांनी बंड केलं. आणि त्यांचा मुख्य कोण होता? बरोबर, हसन गंगू याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला. हा जो हसन गंगू होता ना, या हसन गंगूने त्या दिल्लीच्या सुलतानाचा पराभव केला आणि त्याने नवीन राज्य, त्यांचा पराभव केला आणि स्वतःचं नवीन राज्य स्थापन केलं. किती साली? कोणत्या साली? इसवी सन 1347 मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आले. नवीन राज्य अस्तित्वात आले. त्या राज्याचं नाव काय आहे? बरोबर. हा जो हसन गंगू होता, या हसन गंगूने जे दिल्लीत स्वतःचं राज्य स्थापन केलं, त्या राज्याचं नाव होतं बहमनी राज्य. आणि हा हसन गंगू या बहमनी राज्याचा पहिला सुलतान. हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान होता. आणि त्याची राजधानी कुठे होती? गुलबर्गा इथे राजधानी होती. राज्य कोणतं? बरोबर, येथे त्याची राजधानी सुरू केली होती किंवा स्थापन केली होती. आता पुढे बघा, पुढचं काय दिलंय? महमूद गावान. आता त्याच्याविषयी काय सांगितलंय बघा. हा बहमनी राज्याचा मुख्य वजीर व उत्तम प्रशासक होता. त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. सैन्यामध्ये शिस्त आणली. जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. तसेच बिदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली. हा जो महमूद गावान
महमूद गावान होता, याने छान कामं केली. बरोबर. महमूद गावान याने छान कामं केली. हा महमूद गावान कोण होता? वकील व उत्तम काय काय बरोबर आहे ना? बरोबर आहे. कोण होता हा? राज्याचा मुख्य कोण? त्याचं पद काय होतं? वकील व हा, उत्तम बरोबर. वजीर व उत्तम प्रशासक. तो या बहमनी हे जे राज्य होतं, बहमनी राज्याचा मुख्य वजीर व उत्तम प्रशासक होता. आणि मग त्याने 1 2 3 4 5 अशी कामं केली. पहिलं काम काय सांगितलंय? त्यांनी पत्रकारांची आर्थिक प्रयत्न होऊन तिने हा, परत बरोबर सांगितलं, पण परत आर्याने फक्त वाचून 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 सांगितलं. आणि वाचताना पण छान वाचलं नाहीये, चुकीचं चुकीचं वाचलंय. सामर्थ्य, सामर्थ्य असा शब्द आहे. ती समर्थ म्हटली, समर्थ. प्रत्येक वेळेला वाचताना बोट ठेवायचा आणि छान वाचायचंय. प्रत्येक काना मात्रा बरोबर आला पाहिजे. बरं, ठीक आहे. त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिलं. आर्थिक सामर्थ्य म्हणजे काय? आर्थिक सामर्थ्य, नावाच आर्थिक माहितीये का? नाही. मल्हार आवाज बंद कर. मल्हार माईक बंद कर. आर्थिक सामर्थ्य म्हणजे तिथे जे पैशाची कमी होती किंवा पुरेसे नव्हते, ते सगळं त्याने सामर्थ्य केलं. म्हणजे त्याची जी चणचण होती, त्याची जी कमतरता होती, ती त्याने वाढवली. आर्थिक सामर्थ्य, पैशाची शक्ती, आर्थिक सामर्थ्य त्याने वाढवलं. जो काही कमी होती पैशाची, धनाची, ती सगळी त्याने वाढवली. त्याने लोकांना पुरेसा पैसा प्राप्त करून दिला, उपलब्ध करून दिला त्या राज्यात. ठीक आहे. आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. दुसरं काम काय केलं? म्हणजे काय? बरोबर. दुसरं काम बरोबर आहे. पहिलं म्हणजे आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिलं. दुसरं काय केलं त्याने? दुसरं काय केलं? रोख पगार. रोख पगार. रोख पगार म्हणजे काय? पगार हा, खूप पगार. पैसा. काय काय ऋतुजा? पगार म्हणजे ताबा. नाही नाही. हा, समर्थ. पगार म्हणजे पैसे जास्त असतात. नाही, जास्त असं नाही. पगार म्हणजे महिनाभर काम करून जे पैसे देतात त्याला पगार म्हणतात. हा शब्द आपला मागे पण खूप वेळा झालाय, पण तुम्ही विसरून जातात. लक्षात ठेवा, पूर्ण महिनाभर काम केलं की आई बाबा यांना पगार मिळतो. मग तसंच इथे कोणाचा पगार आहे? कोणाचा पगार आहे? सैनिकांना सैनिकांना पगार दिला. सैनिकांना रोख पगार दिला, म्हणजे पैसे दिले. पण त्यांनी सैनिकांना रोख पगार दिले. त्याच्या आधी काय देत होते त्यांना, सैनिकांना? जहागीर म्हणजे छोटे छोटे गावं द्यायचे त्यांना आणि त्याचं नेतृत्व करायला द्यायचे. पण हे असे छोटे छोटे गावं आणि त्याचं नेतृत्व किंवा छोटस गाव त्यांच्या ताब्यात देण्यापेक्षा पैसे देण्याचं काम याने सुरू केलं. हा जो महमूद गावान होता त्याने हे काम सुरू केलं. असे 2 कामं झाले. पहिलं म्हणजे आर्थिक सामर्थ्य वाढवलं
दुसरं म्हणजे सैनिकांना रोख पगार दिले. तिसरं काम काय केलं? सैन्यामध्ये सैन्यामध्ये शिस्त आणली. बरोबर, सैनिकांमध्ये शिस्त आणली. शिस्त माहितीये? बाजी नियम नियम, बरोबर. सैनिकांमध्ये शिस्त आणली म्हणजे त्यांना काही नियम दिले आणि त्या नियमांप्रमाणे ती सगळेजण वागायला लागले. ठीक आहे, पुढे चौथं काय दिलंय? जमीन महसूल जमिनीचा जो महसूल असतो, या महसूल व्यवस्थेमध्ये त्यांनी प्रगती केली, सुधारणा केली. त्याच्यात जे कामकाज चालू होतं ते कामकाज व्यवस्थित नीटनेटकं नियमांप्रमाणे होईल यासाठी काम सुरू केलं. आणि पाचवं काय दिलंय? घेते हलदी व फालदी विद्याच्या अभ्यासाची मदत स्थापन केली. बरोबर. बिदर येथे अरबी आणि फारसी विद्या म्हणजे ज्ञान. कशातलं? अरबी आणि फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी काय स्थापन केलं त्यांनी? काय स्थापन केलं? मदरसा स्थापन केला. आर्या, समजलं? मदरसा स्थापन केला. आता पुढे बघा, पुढचं वाचूया. महमूद गावानंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी वाढीस लागली. विजयनगर व बहमनी यांच्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम झाला. विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. बहमनी राज्याचे विघटन झाले. त्यातून वऱ्हाडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची 5 शकले झाली. या महमूद गावानंतर, हा जो महमूद गावान होता त्याने जे कामं केले त्याचे कामं झाले. आणि मग नंतर याच्यानंतर जी बहमनी सरदार होते, बहमनी सरदार, या बहमनी सरदारांमध्ये गटबाजी, वेगळा गट, यांचा वेगळा गट, यांचा वेगळा गट, यांचा वेगळा गट, अशी गटबाजी वाढीस लागली. आणि त्याच्यानंतर विजयनगर व बहमनी राज्य आहे यांच्यातील संघर्ष, त्यांच्यामध्ये संघर्ष, भांडण सुरू झालं, संघर्ष. आणि त्याचा बहमनी राज्यावर खूप वाईट परिणाम झाला, प्रतिकूल परिणाम झाला, म्हणजे त्यांचं नुकसान झालं. आणि त्याच्यातनं 5 शकले, 5 भाग तयार झाले. 5 भाग. आता हे 5 भाग लक्षात ठेवायचे, जे आपण चौथीला असताना इतिहासात शिवाजी महाराजांच्या काळात शिकलो होतो. 5 शकले तयार झाली. कोणती कोणती? पहिलं काय दिलंय? वऱ्हाडची इमादशाही, वऱ्हाडची इमादशाही. दुसरं बिदरची बरीदशाही. तिसरं बरोबर, विजापूरची आदिलशाही. चौथं अहमदनगरची निजामशाही. आणि 5वं गोवळकोंड्याची कुतुबशाही. असे या बहमनी राज्याची 5 शकले तयार झाली. ठीक आहे. आता एक छोटासा व्हिडिओ बघू त्याचा, म्हणजे हे जे वाचलंय हे पक्क समजेल. छोटासा व्हिडिओ बघूया त्याचा.
बहमनी राज्य 14व्या शतकात दक्षिण भारतावर दिल्लीच्या मोहम्मद तुगलकचा अंमल होता. त्याच्या कारकिर्दीत दक्षिणेतील सरदारांनी त्याचे वर्चस्व अमान्य केले आणि त्याच्यावर स्वारी करण्याचे ठरविले. या सरदारांनी हसन गंगू यास आपला पुढारी मानला. या सरदारांचा पुढारी हसन गंगू याने मोहम्मद तुगलकाच्या सैन्याचा पराभव केला आणि 3 ऑगस्ट 1345 मध्ये बहमनी राज्याची स्थापना केली. हसन गंगू हाच बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला. कर्नाटकातील गुलबर्गा ही त्याच्या राज्याची राजधानी होती. हसन गंगूने आपली राजधानी दौलताबादहून गुलबर्ग्यास नेली. राज्यात सर्वत्र स्थिर स्थावर करून त्याने स्थानिक बंडे शमविले. त्यांपैकी बहुतेक मोहिमांचे त्याने स्वतः नेतृत्व केले. 1-2 पराभव वगळता उर्वरित मोहिमात त्याने विजय मिळविला. त्याने प्रशासनाच्या सोयीसाठी राज्याची 4 भागात विभागणी केली आणि प्रत्येकावर एक स्वतंत्र अधिकारी नेमला. तो 11 फेब्रुवारी 1358 मध्ये मरण पावला. महमूद गावान. महमूद गावानचे पूर्ण नाव निजामुद्दीन महमूद गिलानी उर्फ महमूद गावान असे होते. त्याचा जन्म इराणमधील गिलान राज्यातील गावा या गावात झाला होता. महमूद गावान हा बहमनी राज्याचा वजीर आणि उत्तम प्रशासक होता. त्याने राज्यकारभारात हिंदू मुसलमान हा भेदभाव केला नाही. योग्य गुणी लोकांना संधी देऊन अधिकार पदे बहाल केली. राजकीय विस्तार आणि प्रशासकीय सुधारणांबरोबरच त्याने सांस्कृतिक क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली. त्याने जमिनीची मोजणी करून त्यानुसार महसुलाचा दर निश्चित केला. अशा प्रकारे जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा करून त्याने राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. सैनिकांना जहागिरीऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात करून सैन्यात शिस्त आणली. महमूद हा विद्याप्रेमी होता. त्याला गणित आणि वैज्ञानिक विषयातील ज्ञान होते. त्याचा स्वतःचा ग्रंथसंग्रह होता. त्याने बीदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली होती. बहमनी राज्याची शकले. महमूद गावांच्या कारकिर्दीत बहमनी राज्य भरभराटीस आले होते. त्याच्यानंतर मात्र बहमनी सरदारांमध्ये फूट पडली. त्यांच्यात गटबाजी सुरू होऊन संघर्ष वाढला. त्यामुळे बहमनी राज्य कमजोर झाले. तसेच कृष्णदेवराय व महमूद शाह यांच्यात झालेल्या संघर्षाचा बहमनी राज्यावर वाईट परिणाम झाला. विविध प्रांतातील अधिकारी सुलतानाचे न ऐकता स्वतंत्रपणे वागू लागले. त्यामुळे बहमनी राज्याचे तुकडे झाले. बहमनी साम्राज्य सुमारे 150 वर्ष टिकले. त्यानंतर त्याची फाळणी झाली आणि विशेष म्हणजे बहमनी साम्राज्यातीलच 5 सरदारांनी बंड करून बहमनी साम्राज्याची विभागणी करून ते आपापसात वाटून घेतले. या संघर्षातून बहमनी राज्याची 5 शकले म्हणजेच तुकडे झाले आणि ते म्हणजे वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही. पाहिलं सगळ्यांनी? हो. मदरसा. मदरसा पाहिला? मदरसा पाहिला? आता पुढे आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे? मुघल सत्ता. मुघल सत्तेचा अभ्यास करायचा आहे. बघा, इसवी सन 1526 मध्ये दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली. तिथे मुघल सत्तेची स्थापना झाली. इसवी सन 1526. 1526 मध्ये काय झालं? काय झालं? दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली. बरोबर, दिल्लीतील सुलतानशाही संपुष्टात आली. संपुष्टात आली म्हणजे काय? हा, बरोबर समर्थ. संपुष्टात म्हणजे संपलं. हा, सुलतानशाही संपली आणि कोणाचं राज्य आलं?
कोण आलं? बरोबर, मुघल सत्तेची स्थापना झाली. आर्या, आर्या काय म्हणालीस तू? सुलतानशाही संपली आणि कोणाची स्थापना झाली? हा, हे विचारलं होतं. मुघल सत्तेची स्थापना झाली. त्यातलं पहिलं बघूया, बाबर. बाबर, ठीक आहे. बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होय. तो मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तान मध्ये असलेल्या फरघाना राज्याचा राजा होता. भारतातील संपत्ती संबंधीचे वर्णन त्याने ऐकलेले होते, म्हणून त्याने भारतावरील स्वारीची आखणी केली. वाचलं? मग बाबर, बाबर कोण होता? बाबर कोण होता? मुघल सत्तेचा संस्थापक होता. आपली शाळा आहे ना, आपल्या शाळेचं नाव काय आहे? ऐक, शाळेचं नाव काय आहे? श्रीमती माई नेले श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय या शाळेचे संस्थापक कोण आहेत? हा, कोण? बोल कोण? लेले, डॉक्टर लेले. डॉक्टर द ना लेले. शाबास यशराज, लक्षात ठेवलं. द ना लेले हे त्या आपल्या शाळेचे संस्थापक आहे. पाहिलंय का तुम्ही? डॉक्टरांना पाहिलंय ना? इथे मुघल सत्ता, या मुघल सत्तेचा संस्थापक बाबर होता. आणि तो कोणता राजा होता? कुठला राजा होता तो? आधी कुठे राहत होता? हा, बरोबर, उझबेकिस्तान. शाबास प्रसाद भोसले. उझबेकिस्तान मध्ये तो कोणतं राज्य दिलंय? राज्य कोणतं दिलंय? उझबेकिस्तान. व्हेरी गुड. आता तुम्हाला पटापट निवडता येत आहे. त्या भाषेचा अर्थ समजतोय आणि ते शब्द पकडता आले पाहिजे. जो प्रश्न विचारलाय नेमका त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. ठीक आहे. फरघाना राज्याचा तो राजा होता. आणि तो बाबर भारतात आला. भारतात आक्रमण करण्याची त्यांनी आखणी केली. का बरं? भारताची संपत्तीचे वर्णन त्याने ऐकलेले होते, म्हणून त्याने भारतावरील स्वारीची आखणी केली. बरोबर. भारतामध्ये संपत्तीचं वर्णन त्याने ऐकलं होतं. म्हणजे भारतात काय जास्त होतं? काय होतं भारतात? संपत्ती खूप आहे असं त्या बाबरने ऐकलं होतं आणि म्हणून त्याने भारतात यायची आखणी केली. भारतावर स्वारी करण्याच्या आखणी केल्या. आता पुढचं बघा, पुढे काय झालं मग. दिल्लीमध्ये त्यावेळी इब्राहिम लोदी हा सुलतान राज्यकारभार करत होता. सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशात दौलत खान लोदी हा प्रमुख अधिकारी होता. इब्राहिम लोदी आणि दौलत खान लोदी यांच्या संबंधामध्ये संघर्ष निर्माण झाला. दौलत खानने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबरला निमंत्रित केले. ही संधी साधून बाबराने भारतावर आक्रमण केले. बाबराच्या आक्रमणास प्रतिकार करण्याकरता इब्राहिम लोदी सैन्य घेऊन निघाला.
21 एप्रिल 1526 या दिवशी पानिपत या ठिकाणी त्याची बाबराबरोबर लढाई झाली. या लढाईमध्ये बाबराने भारतात प्रथमच तोफखान्यांचा प्रभावी उपयोग केला. त्याने इब्राहिम लोदीच्या सैन्याचा पराभव केला. ही पानिपतची पहिली लढाई होय. बघा, जेव्हा बाबरने ठरवलं की भारतामध्ये आक्रमण करायचं, लढाई करायची आणि तिथली सगळी संपत्ती आपल्याकडे घ्यायची, त्यावेळी दिल्लीमध्ये कोण होतं? राज्यकारभार कोण? इब्राहिम लोदी. हा, दिल्लीमध्ये इब्राहिम लोदी होता. आणि पंजाबच्या प्रदेशात दौलत खान लोदी. हा, दिल्लीमध्ये इब्राहिम लोदी आणि इकडे पंजाबमध्ये दौलत खान लोदी. आणि मग थोड्या दिवसांनी काय झालं? या दोघांमध्ये भांडणं सुरू झाली. कोण दोघं कोण? इब्राहिम लोदी आणि दौलत खान लोदी. हा, इब्राहिम लोदी आणि दौलत खान लोदी या दोघांमध्ये भांडणं सुरू झाली. आणि हे कोणाला समजलं? बाबरला समजलं, अरे त्या दोघांमध्ये भांडण सुरू झालंय. आणि मग पुढे काय झालं? या दौलत खान होता ना, त्या दौलत खानने विचार केला आणि बाबरला सांगितलं, तू ये इथे लढाई करायला. इब्राहिम लोदी ऐकत नाहीये ना, त्याच्याशी लढाई कर आणि त्याला हरव, असं त्याने बाबरला सांगितलं. मग बाबर खुश झाला. अरे वा, आता आपल्याला भारतात जाऊन लढाई करायची आहे, म्हणजे तिथली जागा, तिथला प्रदेश आपल्याला मिळेल. आणि मग तो बाबर आला आणि कोणामध्ये लढाई झाली? इब्राहिम लोदी. हा, इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये लढाई झाली. किती साली? 21 एप्रिल 1526 मध्ये इब्राहिम लोदी आणि बाबर दोघांमध्ये लढाई झाली. आणि बाबरने या लढाईमध्ये काय केलं? बरोबर, तोफखाना. बरोबर यशराज, तोफखाना पाहिलंय ना सगळ्यांनी? तोफखाना, असे मोठे बॉम्ब टाकले, तोफेचे गोळे टाकले जातात त्याच्यात. हे बाबरने भारतात येऊन केलं. कुठे केलं? पानिपत येथे त्या दोघांमध्ये लढाई झाली. कोण जिंकलं? बाबर जिंकला आणि इब्राहिम लोदी हारला. या लढाईला नाव काय आहे? लढाईचं नाव काय आहे? पानिपतची पहिली लढाई झाली. इब्राहिम लोदी हारला, बाबर जिंकला आणि त्याच्यामुळे दौलत खानला आनंद झाला. अरे वा, इब्राहिम लोदी हारला. ठीक आहे, आता पुढे बघूया. या लढाईनंतर मेवाडच्या राणा संघाने राजपूत राजांना एकत्र आणले. बाबर आणि राणा संघ यांच्यामध्ये खानुआ या ठिकाणी लढाई झाली. या लढाईत बाबराचा तोफखाना आणि त्याचे राखीव सैन्य यांनी प्रभावी कामगिरी केली. राणा संघाच्या सैन्याचा पराभव झाला. इसवी सन 1530 मध्ये बाबराचा मृत्यू झाला. म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये आपल्या भारतात
भारतापेक्षा दुसरे दुसरे परकीय लोकच जास्त यायचे, हो की नाही? भारतातले लोक काहीच नाही, ते शांत होते आणि दुसरे दुसरे लोक यायचे. का बरं यायचे? का बरं यायच्या परकीय सत्ता? संपत्तीसाठी. हा, संपत्तीसाठी, तिथली सगळी संपत्ती घेण्यासाठी, आपल्या भारतातली संपत्ती काढून घेण्यासाठी परकीय सत्ता यायच्या. आता बाबर जिंकला, मग नंतर कोण आलं? राणा संगाने राजपूत राजांना एकत्र आणले. ही जी पानिपतची पहिली लढाई होती, ही लढाई झाल्यानंतर मेवाडचा राणा संगाने राजपूत राजांना एकत्र आणले आणि बाबर आणि राणा संगा या दोघांमध्ये लढाई झाली. परत बाबर आणि राणा संघामध्ये लढाई झाली. कुठे झाली? खानुआ येथे या दोघांमध्ये लढाई झाली आणि बाबरने लढाईमध्ये परत काय केलं? लढाईमध्ये म्हणजे त्याच्या तोफखानांचा वापर केला आणि त्याचं सैन्य प्रभावी होतं, मस्त होतं. मग या सगळ्याच्या मदतीने कोण जिंकलं? बाबर परत जिंकला. आणि कोण हरलं? राणा संघाच्या सैन्याचा पराभव झाला आणि बाबरचा पुढे नंतर हळूहळू बाबरचा मृत्यू झाला. किती साली? इसवी सन 1530 मध्ये बाबरचा मृत्यू झाला. ठीक आहे, एवढं समजलं? आता त्याच्यावरचा व्हिडिओ बघून होतो का बघूया आपण. एक मिनिट, इथपर्यंतचा व्हिडिओ बघूया. एंट्रेंस एग्जाम एक ही का होता है. मुघल सत्ता. मुलांनो, आता आपण मुघल सत्तेविषयी माहिती करून घेणार आहोत. इसवी सन 1526 मध्ये इब्राहिम लोदीचा बाबराने पराभव केला आणि त्याचबरोबर दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली आणि तेथे मुघल सत्तेची स्थापना झाली. बाबराने भारतात मुघल सत्तेचा पाया घातला. बाबर हा भारतातील मुघल सत्तेचा संस्थापक होता. बाबरचे पूर्ण नाव झहीर उद्दीन मुहम्मद बाबर असे होते. मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तानामधील फरघाना राज्याचा बाबर हा राजा होता. भारतातील प्रचंड अशी संपत्ती बाबराला खुणावत होती, म्हणून त्याने भारतावर आक्रमण करण्याचे ठरविले. त्यावेळी दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदी व पंजाबचा अधिकारी दौलत खान लोदी यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. म्हणून इब्राहिम लोदीचा पराभव करण्याकरिता दौलत खानाने बाबराला भारतावर आक्रमण करण्याचे निमंत्रण दिले. या संधीचा फायदा घेऊन बाबराने भारतावर पहिले आक्रमण केले. त्याचा प्रतिकार करण्यासाठी इब्राहिम लोदी आपले सैन्य घेऊन लढण्यास निघाला आणि 21 एप्रिल 1526 या दिवशी त्याची बाबराबरोबर लढाई झाली. प्रबळ तोफखाना आणि राखीव सैन्य या जोरावर पानिपतची ही पहिली लढाई